यांचा पक्ष, जे प्रशांत किशोर राजकीय स्ट्रॅटेजिस्ट मानले जातात, त्यांचा पक्ष बिहारमध्ये कशी कमाल करणार याची बरीच चर्चा झाली। पण जवळपास 240 जागांवरती प्रशांत किशोर यांच्या पक्षाने आपले उमेदवार उभे केले होते। आपण हेमंत देसाई सरांना विचारूयात की हेमंत देसाई सर, आपल्यापर्यंत जर आवाज येत असेल तर प्रशांत किशोर यांच्या पक्षाचे 240 उमेदवार उभं राहणं हे कुणाच्या फायद्याचं झाल्याचं दिसतंय, कुणाला तोटा झालेला आहे असं चित्र सध्या पाहायला मिळतंय? एक तर प्रशांत किशोर असं म्हणाले होते की अर्श या फर्श पर, आता असं दिसतंय की फर्श पर आहे, पण त्यांचं वोटिंग पर्सेंटेज किती आहे आता काही कल्पना नाही मला, किती पर्सेंटेज झालेलं आहे त्यांचं। पण असं जे मानण्यात येत होतं की त्याचा जो फटका प्रशांत किशोर हे ज्या प्रकारे प्रचार करत होते तो फटका एनडीएला बसेल, जास्त महागठबंधनपेक्षा एनडीएला जास्त बसेल असं म्हटलं जात होतं। कारण त्यांचा फोकस जास्त होता तो सगळ्या गेल्या 20, 25, 30 वर्षातल्या म्हणजे लालू आणि नितीश कुमार दोघांवर त्यांनी हल्ला चढवला। पण आत्ता सत्ता नितीश कुमार यांची असल्यामुळे ते सातत्याने स्थलांतरणाचा मुद्दा हे करत होते की बिहारमध्ये कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऍक्टिव्हिटी नसल्यामुळे काय फटका बसतो, बिहारमधल्या शिक्षणाचा दर्जा कशा प्रकारचा आहे आणि बिहारमध्ये नोकऱ्या मिळत नसल्यामुळे लोकांना बाहेर जाणं कसं भाग पडतंय, या मुद्द्यांवर सतत ते भर देत होते। आणि केवळ मीच हा प्रश्न सोडू शकतो, त्यांचे कॅन्डिडेट्स जे होते ते बऱ्यापैकी म्हणजे आम आदमी पक्षाचे जसे कॅन्डिडेट्स होते, अनेक ठिकाणी सुशिक्षित, जास्त सुविद्य ज्याला म्हणतो उच्च विद्या विभूषित अशा प्रकारचे कुठलीही पार्श्वभूमी नसलेले कॅन्डिडेट्स अनेक ठिकाणी त्यांनी उभे केले होते। पण आता असं दिसतंय की त्यांचा परिणाम फारच कमी दिसतोय। किमान त्यांना 4-5 जागा ते मिळतील अशी अपेक्षा होती। आता एकही जागा मिळताना दिसत नाही। 4-5 जागा मिळाल्या असत्या तरी म्हटलं असं ठीक आहे, पण आता प्रशांत किशोरनी असं म्हटलेलं आहे की मी 10 वर्षाच्या पलीकडचं राजकारण बघतोय, मला आत्ता काही मिळालं नाही तरी चालेल, पण मी या बिहारवरती